कर्जबाजारी वाघाचा अभिष्ट चिंतन सोहळा होता, म्हणून कर्ज काढून सगळ्यांना हॉटेलला न्यायचे ठरवले होते. पण शेतात काम थोडं बाकी होतं म्हणून म्हणले एकदा ते करून घ्यावं. आमचं काम झालेलं आहे. बाय 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 काम पुरी जिरून टाकली भावाना. आमची जिरली पुरी जिरून टाकली. आणि फायनली आमचे सर्व कार्यकर्ते घेऊन निघालो होतो लासूरला. आणि हॉटेलला मी सर्वात पुढे येऊन पोहोचलो होतो, कारण कर्जबाजारी वाघ कार्यकर्त्यांनी पुढे पाठवला होता. तर नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका अनिमेश जाधव आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका मिनी ब्लॉगमध्ये. तर मंडळी, तुमच्या वाघाला या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी कामाला लावलं होतं आणि वाढत्या थंडीचा प्रादुर्भाव बघता बघता बर्थडेला सुरुवात केली होती. आणि माझ्या आर्थिक परिस्थितीला फाटा देऊन आपल्या कार्यकर्त्यांनी अजून कर्जात टाकण्यासाठी साऊंडचं पण नियोजन केलं होतं. आणि सगळे कार्यकर्ते नाचण्यात मग्न होऊन गेले होते. मग मी सुट्टी देतो मी पण नाचायला चालू केलं. मग मी आपले सारे कार्यकर्ते जेवायला घेऊन आलो. जेवायला तर घेऊन आलो फॉर्म मध्ये, पण यांना सगळ्यांना बघून असं वाटत होतं तुमचा वाघ अजून कर्जात जातो की काय. जे त्याच्या जेवणामध्ये मग्न झाले होते. मग मी वेटरला म्हणलं मेरे को भी देव रे. पण काही असो, जेवण मात्र एक नंबर होतं. सगळे असे जेवले जसे काय 12 महिन्यापासून उपाशीच होते. आपले कार्यकर्ते असे होते हॉटेलमधली बडशॉप सुद्धा सोडत नव्हते. आणि फायनली आम्ही जेवण करून निघालोच होतो. तर यांना वाघाला कर्जात डुबायचंच होतं, तर यांची पान खायची इच्छा झाली. मग काय एवढ्या गालट्या गुलट्याला मात देऊन यांना पान खायला घेऊनच आलो. अरे भाऊ, तिथं पण यांनी असं हावऱ्यासारखं केलं जसं यांनी जिंदगीत कधी पान खाल्लंच नव्हतं. एकानं 2-2, 3-3 पानं खाल्ली. पण काय म्हणलं, जाऊ द्या, आपलेच कार्यकर्ते आहे सगळे, होईल तोटा पण पाटील मोठा. फायनली आम्ही शेवटचा ताई पान खातोय. काय सांगा तुम्हाला, यांनी पाटलावर एवढं कर्ज केलं की पाटलांनी यांना घराच्या दिशेनेच रवाना केलं. सगळ्यांनी एवढं खाल्लं की यांना चालायचं सुद्धा सुधारणा नाही भाऊ. आलेलो आहे आता घरी झोपायला. तर मंडळी, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.